पर्यवेक्षक दिघे सर आणि सर्व शिक्षक वृंद आणि ते जमलेल्या पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्वात प्रथम आपणास माझा सप्रेम नमस्कार. मी संस्कृत शैलेंद्रकुमार उपसुंदर इयत्ता 9वी ई चा विद्यार्थी. आजच्या या पालक शिक्षक मेळाव्याच्या निमित्ताने एक विद्यार्थी म्हणून माझ्या मनातील काही विचार आपल्या समोर मांडण्याची संधी मला मिळत आहे, याचा खरं तर मला मनापासून आनंद होतो. मित्रांनो, शाळा ही आपल्या स्वप्नांना आकार देणारे मंदिर असते, फक्त 4 भिंतींची इमारत नसते. आणि मला अभिमानाने सांगायचे वाटते की आपण ज्या शाळेत शिक्षण घेत आहोत ती शाळा आपल्या विभागातील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. आपल्या शाळेची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपले शिक्षक. तर शिक्षक हे केवळ पुस्तकातले धडे शिकवतात, तर ते आम्हाला शिस्त, संस्कार, वेळेचे महत्त्व, जिद्द आणि चिकाटी यांचेही धडे देतात. प्रत्येक शिक्षकाला आपल्या वयापासून अधिक अनुभव असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्गदर्शन करण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करत असतात. आपल्या शाळेतील आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या आधुनिक तंत्रज्ञानातील डिजिटल बोर्ड्समुळे अभ्यास हा अधिक सोपा, मनोरंजक आणि समजण्यासारखा होतो. आणि आपल्या शाळेतील अजून एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपली उत्तम लायब्ररी. विविध विषयातील पुस्तकं वाचल्याने आपले ज्ञान वाढते, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि नवीन गोष्ट शिकण्याची आवड निर्माण होते. तसेच आपल्या शाळेमध्ये स्वच्छता, शिस्त आणि सुसंवादाला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला विविध स्पर्धात्मक परीक्षा, जशा की क्रीडा उपक्रम, शैक्षणिक अशा विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपणही काहीतरी मोठे करू शकतो ही भावना मनात दृढ होते. आज प्रत्येक शिक्षकाचे एकच ध्येय आहे की प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्या शाळेचे, आपल्या पालकांचे नाव हे उज्ज्वल करा. आणि मला अभिमानाने सांगायचं वाटते की आपल्या शाळेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे मुख्याध्यापक खिन्नर सर व मुख्याध्यापिका दिघे मॅडम, पर्यवेक्षक दिघे सर यांचे मी पुन्हा एकदा आभार प्रकट करतो. आपण आम्हाला फक्त शिक्षण देत नाही, तर आम्हाला घडवत आहात आणि आयुष्याची योग्य दिशा देतात. शेवटी एवढेच म्हणेल, अशीच ज्ञानाची ज्योत तेवत राहू द्या, शिक्षकांचे मार्गदर्शन असेच मिळत राहू. अशीच ज्ञानाची ज्योत तेवत राहू द्या, शिक्षकांचे मार्गदर्शन असेच मिळत राहू द्या. पालकांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या आणि आपल्या शाळेचे नाव हे सदैव उंचावत राहू द्या. या शब्दांसह हे माझे मनोगत इथेच थांबवतो आणि आपण दिलेले